नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. इतरांच्या आनंदात आनंद मानला पाहिजे असे निवेदिका विनया देसाई यांनी सांगितले. निवेदन क्षेत्रात 25 वर्षे काम केल्यानंतर विधायक पुणे गणेशोत्सवातील उत्साही कार्यकर्त्यांचे व्यासपीठ या संस्थेच्या वतीने देसाई यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ विश्वास मेंदळे, निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा मोडक उपस्थित होते. कोणाबरोबर स्पर्धा नव्हती, मनाची धावपळ केली नाही. सगळ्या कलाकारांना बरोबर काम करताना आनंद मिळाला. चांगले प्रयत्न असतील तर चांगली माणसे मिळत असतात असे देसाई म्हणाल्या. खूप वेळा भेट झाली तरी स्नेह असतो असे नाही, तो मनात असतो. आनंदी अमृत मनात आहे, पण मानव ते बाहेर शोधतो असे मत मोडक यांनी व्यक्त केले. मेंदळे यांनी सूत्रसंचालनातील अनेक सूत्रे सांगितली. गाडगे यांनी मी बोलणाऱ्या जमातीपैकी नाही, बोलते करणाऱ्या जमातीचा आहे असे म्हणत त्यांनी देसाई यांची छोटी मुलाखत घेतली व त्यांच्या जीवनातील पैलू उलगडले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. उच्च रक्तदाब हे अकाली मृत्यूचे एकमेव कारण आहे अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ व सहृदय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांनी दिली. अकाली मृत्यूच्या कारणांमध्ये उच्च रक्तदाब हे एक महत्त्वाचे कारण आहे. उच्च रक्तदाबामुळे जगभरात दरवर्षी 9,40,00,000 मृत्यू होत असून यापैकी 2,30,00,000 मृत्यू एकट्या हिंदुस्थानात होतात असे सांगून वैद्य म्हणाले. पक्षाघातामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 57% तर हृदयरोहिणी विकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 24% मृत्यूंना उच्च रक्तदाब जबाबदार असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार हिंदुस्थानात 25 वर्षे वयाच्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाब आढळून येत आहे. यातील फक्त चतुर्थांश किंवा तृतीयांश लोकांना त्याबद्दल माहिती आहे. उच्च रक्तदाब हा एक दीर्घकालीन आजार असून वाढलेला रक्तदाब नियंत्रणात न आल्यास त्यातून हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मूत्रपिंड विकार व डोळ्याचे विकार उद्भवतात. त्यामुळेच उच्च रक्तदाबाला छुपा मारेकरी म्हटले जाते. उच्च रक्तदाबाची प्रतिबंधाची पहिली पायरी म्हणजे नियमित तपासणी होय. डॉक्टरकडे गेल्यानंतर प्रत्येक वेळी रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी. उच्च रक्तदाबाविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 17 मे रोजी आरोग्यपूर्ण हृदयस्पंदनासाठी आरोग्यपूर्ण रक्तदाब ही संकल्पना निवडून जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यात आल्याचे डॉक्टर वैद्य यांनी सांगितले. वाङ्मयाच्या क्षेत्रात ही संगीताप्रमाणे घराणी निर्माण व्हावीत असे मत ज्येष्ठ समीक्षक द भी कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श आई पुरस्कार सुमन चव्हाण यांना डॉक्टर द भी कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ कवी म भा चव्हाण, ॲडव्होकेट प्रमोद आडकर, प्रदीप निफाडकर उपस्थित होते. द भी कुलकर्णी म्हणाले, वाङ्मयाच्या क्षेत्रात गुरु शिष्य परंपरा अस्तित्वात नाही, फक्त गटबाजीच उरली आहे. एखाद्याला गुरु मानण्यात कोणताच कमीपणा नाही. जोपर्यंत वाङ्मयाच्या क्षेत्रात संगीताप्रमाणे घराणी निर्माण होत नाहीत तोपर्यंत मराठी वाङ्मयाचा विकास होणार नाही. मी माझ्या समीक्षेचे श्रेय माझ्या गुरूंना देतो. मनात धुसर अनुभूती निर्माण होणे ही खऱ्या कवीचे लक्षण आहे. तो चाचपडत असतो. आनंदाने कविता प्रकट होते. खरी कविता रूपचापल्य घेऊन येते. कवी होण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. म भा चव्हाण म्हणाले, हिंदुस्थानकडे दुसऱ्याला देण्यासारखे काहीच नाही, फक्त कुटुंब संस्कृती आहे. ती अनेकांना देऊ शकतो असे सांगून चव्हाण यांनी आई या विषयावरची आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा ही कविता सादर केली. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
चिमनलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्टच्या वतीने उद्यम गौरव व सेवा गौरव पुरस्कारासाठी अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. शेठ चिमनलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या उद्यम गौरव आणि सेवा गौरव पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मोहन गुजराती यांनी केले आहे. 2 व्यक्ती संस्थांना प्रत्येकी 15,000 रुपये स्मृतिचिन्ह देऊन उद्यम गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याखेरीज आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावाने काम करणाऱ्या 2 संस्थांना प्रत्येकी 15,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन सेवा गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यासाठी 10 जून पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संपर्क प्रबोध 1070 शुक्रवार पेठ, सुभाषनगर, गल्ली क्रमांक 5, पुणे 2. फोन नंबर 244-81501 244-81502. डॉक्टर मधुसूदन घाणेकर व अशोक कुमार नाईक यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. सुप्रसिद्ध शिळवादक डॉक्टर मधुसूदन घाणेकर आणि ज्येष्ठ माउथ ऑर्गनिस्ट अशोक कुमार नाईक यांना त्यांच्या क्षेत्रातील 50 वर्षाच्या देदीप्यमान वाटचालीबद्दल अमेरिकेच्या टर्टल बे म्युझिक स्कूल तर्फे ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स यांच्या हस्ते इंटरनॅशनल मिलेनियम अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बांधकाम व्यावसायिक बेलवलकर, ज्येष्ठ कलावंत श्यामकांत सुतार, अविनाश सलगीकर, ज्योतिर्विद मोहन दिवेकर, पंडित शुभांगी बराटे, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम आपटे, डॉक्टर संजय चौधरी, गायक डॉक्टर राजीव जोशी, मुग्धा नावडीकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर घाणेकर म्हणाले, कलावंताला यश मिळवण्यासाठी प्रतिकूलतेमधूनही जावे लागते, मात्र अशा परिस्थितीत मन कधीच प्रतिकूल न ठेवल्याने यश मिळत राहिले. या सोहळ्याच्या निमित्ताने राईतर्फे मधुसूदन घाणेकर यांनी हे अपना दिल हा कार्यक्रम सादर केला. यामध्ये घाणेकर यांनी शीळवादनाद्वारे आणि विश्वास जोशी व कोठारी यांनी माउथ ऑर्गनवर जुनी हिंदी चित्रपट गीते सादर केली. सोजा राजकुमारी सैगल, वक्त ने किया गीता दत्त, हे अपना दिल हेमंत कुमार, रसिक बलमा लता मंगेशकर, हम है राही प्यार के किशोर कुमार, अफसाना लिख रही हूँ उमा देवी, ओ दूर जाने वाले सुरैया, सुहानी रात ढल गई मोहम्मद रफी, वहाँ कौन है तेरा जी.सी. बर्मन, आवाज दे कहाँ है नूरजहां सुरेंद्रनाथ, नीले गगन के तले महेंद्र कपूर, जाने कहा गए वो दिन मुकेश आदी गीते शीळवादनाद्वारे घाणेकर यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. तसेच संवादिका गीतांजली जेदे यांनी घाणेकर यांची यावेळी प्रकट मुलाखत घेतली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने बौद्ध पौर्णिमेनिमित्त धम्मपहाडचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 25 मे रोजी पहाटे 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे स्टेशन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे संयोजक परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरचिटणीस दीपक मस्के, सचिव अशोक शिरोळे उपस्थित होते. पुढे बोलताना वाडेकर म्हणाले, या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, जिल्हाधिकारी विकास देशमुख, उपमहापौर दीपक मानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच धम्मपहाट या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राचा महागायक गौरव महाराष्ट्राचा फेम आदर्श शिंदे, इंडियन आयडॉल फेम राहुल सक्सेना, ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर, त्याचबरोबर स्वप्नजा इंगवले आणि राहुल भोसले यांच्या बुद्धांच्या विचारांवर गीतांचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे, असेही वाडेकर यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन.
समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर डिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.